नमस्कार। आज आपण एकदम खमंग, खुसखुशीत आणि झटपट तयार होणारे कांद्याचे पराठे कसे बनवायचे याची रेसिपी पाहणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे अशा प्रकारे उभे चिरून मग ते सुटसुटीत असे करून घेतलेले आहेत। आता आपण यामध्ये 1 चमचाभर लाल तिखट घातलेला आहे, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा कसुरी मेथी, धनेपूड आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे। आता आपण हे सर्व मसाले कांद्याला व्यवस्थित लावून घेऊयात। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। मसाला लावून झाल्यानंतर 2 मिनिटं आपण हा कांदा बाजूला ठेवूयात। आता इथे मी एक मीडियम साईजचा कणकेचा गोळा घेतलेला आहे। याला दोन्ही बाजूला पीठ लावून आपल्याला तो चपातीप्रमाणे पातळ असा लाटून घ्यायचा आहे। आता आपण यावर पराठ्याचं स्टफिंग घालूयात। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हा कांदा ट्रायंगल शेपमध्ये यामध्ये घालायचा आहे। तुम्ही स्क्वेअर शेपमध्ये सुद्धा हा पराठा बनवू शकता। सकाळच्या ब्रेकफास्टला तसेच संध्याकाळच्या चहासोबत हा अतिशय अप्रतिम लागतो। तसेच लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता, परंतु तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हा बंद करून घ्यायचा आहे व पुन्हा एकदा दोन्ही बाजूने पीठ लावून आपल्याला हा छानपैकी लाटून घ्यायचा आहे। थोडासा जाडसरच आपल्याला हा पराठा ठेवायचा आहे। याचा शेप तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही देऊ शकता। आता आपण पॅनमध्ये हा पराठा व्यवस्थित भाजून घेणार आहोत। दोन्ही बाजूला आपल्याला तेल तसेच तूप लावून हा पराठा गोल्डन ब्राउन होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। चवीला हा अतिशय अप्रतिम लागतो। दोन्ही बाजूने तुम्ही तेल तसेच तुपाचा सुद्धा वापर करू शकता किंवा बटर सुद्धा लावू शकता। दोन्ही बाजूने मीडियम फ्लेमवर 3 ते 4 मिनिटं गोल्डन ब्राउन होईपर्यंत हा पराठा भाजून घ्यायचा आहे। चवीला हा अतिशय अप्रतिम लागतो। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।